ते तर खरं आहे ना. सुप्रियाताई बोलल्या ते खरं आहे. कारण ते तुम्ही तुमचे जर जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल. एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं. हे तर खरंच आहे ना. सर या चांगली माणसं आहे. सर या राष्ट्रवादीमध्ये साहेब या राष्ट्रवादीमध्ये तुम्हाला मान मिळत नाही, पण त्या राष्ट्रवादीत मान मिळत होता असं तुम्ही सांगताय. काही हा इशारा? मी राष्ट्रवादीने सगळ्या पक्षांमध्ये आतापर्यंत होतो. त्या प्रत्येक पक्षामध्ये मला मान मिळत होता, सन्मानाची वागणूक मिळत होती आणि मी काय जीव धोक्यात घालून लढत होतो पक्षासाठी. मान असाच मिळत नाही. त्याच्यासाठी पक्षात काम करावं लागतं, पक्ष वाढवावं लागतं. त्यासाठी जर तू त्यात बघितलं माझं तर तुझ्या लक्षात येईल. एक कुठेतरी स्वगृही परत नाही. आणि आता सुद्धा जे आहे हा मध्ये जो आहे 1 वर्ष जो आहे जो लढा चालला होता तो एक हातीच लढलो मी. माहिती आहे तुम्हाला. बीडची घरं जाळण्यापासून जो लढा सुरू झाला होता त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याचा आपण काय पाहिलं, एक हाती लढलो. परंतु त्यावेळेला अशी काही लढाई चांगली लढलो तर मला चांगलं काहीतरी बक्षीस मिळायचं. आता सुद्धा एक वेगळं बक्षीस मला मिळालं. आपल्याला टाळलं नाही किंवा कोणतेही मंत्रीपद वगळलं नाही, परंतु आता ही सुरुवात राज्यसभेलाही झाली, आता देखील झाली. काय सांगाल? तिला सांगितलं म्हणजे मला एवढंच माहिती आहे की 78 सालामध्ये ज्यावेळेला मी शिवसेनेचा नेता झालो महानगरपालिकेतला, तेव्हापासून शिवसेनेच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये माझा प्रमुख हिस्सा असायचा. त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो, काँग्रेसमध्ये सरकार गेलो तर मला विरोधी पक्षनेता केला आणि मी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता झालो. CWC मेंबर होतो मी. आणि नंतर पवार साहेबांबरोबर काँग्रेसमधून जेव्हा वेगळं झालं त्यावेळेस सुद्धा पवार साहेबांनी विचारून सांगितलं की आपण हे करूया. पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं ना. ATNच्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यात. कोणाला घ्या वेगवेगळे जे कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणखी कोणाचे पक्ष असतील, इतर कोण शेका पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, कुणाला काय तिकीटं द्यायची सगळं माझ्या बंगल्यावर माझ्यासमोरच ठरलं. काय त्याच्यानंतर सुद्धा ते विचारात घेतच होते. निर्णय काही घेत असेल तर विचार विमर्श होत होता. एकेकाची कामाची पद्धत आहे, ठीक आहे.